माजी प्राचार्य रामकृष्ण बदले सर आहेत, माजी प्राचार्य पी.सी. राठोड सर आहेत, म्हणजे अशी बरीच माजी प्राचार्य असलेली लोक सुद्धा आहेत. आणि म्हणून मी असं म्हणेन की हा नुसता राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाचा सोहळा नाही, तर हा एक या अभ्यास मंडळाच्या निमित्ताने वक्त्याने काय सांगावं हे बालाजी राठोड सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की या संधी आहेत आणि त्या सांगितल्या पाहिजे. पण हे सगळं तुम्ही केलेलंच आहे, तुम्ही न्यायालय दाखवलेलं आहे, तुम्ही सरपंचांच्या कार्यशाळा या ठिकाणी घेतलेली आहे, गावामध्ये सरपंचांनी कशा पद्धतीने काम करावं, कारण पंचायत राज आपला राज असं आपण म्हणत असतो आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीचं मुख्य केंद्र ते आहे आणि ते जर योग्य चालत नसेल तर आपण जे म्हणतो की लोकशाहीचं रूपांतर सुराज्यामध्ये झालं पाहिजे किंवा लोकशाही हे वे ऑफ लाईफ आहे, जीवन पद्धती आहे, ती जीवन पद्धतीच होणार नाही. आणि म्हणून यासाठी सुद्धा हे महाविद्यालय योगदान देते. एवढंच नाही तर राठोड सरांनी मला सांगितलं मी येत असताना की आम्ही महिलांची शिबिरे घेतली, हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिलांना बोलावलं, त्यांचं ब्लड चेक केलं, हे फार मोठं काम आहे. त्यानंतर ग्रामीण भागातले प्रश्न लक्षात घेऊन या महाविद्यालयाने ग्रामीण भागातल्या पशुधन जे असते लोकांकडं ते फार मूल्यवान असते आणि त्या पशूंचे जे आजार असतात त्याची तपासणी आम्ही केली. आणि म्हणून ह्युमॅनिटीजचं हे वैशिष्ट्य असते, म्हणजे मानवीय विद्याशाखा ही सोशल सायन्सेसची जी मुख्य शाखा आहे ही नुसतं मानवाचाच नाही तर मानवासोबत मानवी प्राण्यांचं संगोपन सुद्धा कसं झालं पाहिजे याचा विचार करते. आणि म्हणून सर आता सांगत होते की या विषयाची लाईन काय असावी या अनुषंगाने त्यांनी प्रास्ताविकातून उत्कृष्ट केला की त्यांनी सांगत होते की अलीकडं जी नवीन शैक्षणिक धोरण आहे आणि नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आपण पाहतो की सगळीच मुलं इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे धाव घेत आहेत. नीट आणि जेईच्या तयारीमध्ये जीवाचं रान करून सगळे पालक आणि सगळे ते झालं नाही तर आयुष्यात काहीच नाही असं त्यांना वाटते आहे. मग अशा सगळ्या काळामध्ये या फॅकल्टीचं काम काय तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही फॅकल्टी किती महत्वाची आहे. कारण आपल्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये विशेषज्ञापेक्षा सामान्यज्ञांना अधिक महत्व दिलेलं आहे. हे डॉक्टर झालेली सगळी लोक सुद्धा तहसीलदारच्या हाताखाली काम करतात, कलेक्टरच्या हाताखाली काम करतात आणि आपल्या कला शाखेच्या विद्यार्थ्याला कलेक्टर होण्याची संधी आहे, तहसीलदार होण्याची संधी आहे. म्हणजे सिव्हिल सर्व्हिस मध्ये तुम्ही सेवा देऊ शकता आणि म्हणून ही शाखा अत्यंत महत्वाची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे, आपण युरोपचा जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही जी शाखा आहे मानवीय विद्याशाखेची, कारण आपण विज्ञान तंत्रज्ञान या गोष्टी ज्या आहेत आपल्या इथं जर आपण तयार केलं नाही तरी ते आपल्याला बाहेर आयात करता येतात. आपण मोबाईल अँड्रॉइड आता प्रत्येकाच्या हातात आहे, आपण पाहतो की हा कसा वापरावा याचं जरी ज्ञान नसलं तरी ही टेक्नॉलॉजी सगळ्यांकडे आलेली आहे का हे आपल्याला आणता येतं. पण इथले जे प्रश्न आहेत, इथल्या जनावरांचा जो आजार आहे, इथल्या माणसाच्या मनाचा जो आजार आहे, इथल्या माणसाच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास बाहेरून येऊन कोणीही करणार नाही. हा इथल्या प्रश्नांचा अभ्यास याच शिक्षण संस्थांना करावा लागेल आणि याची जाणीव या शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहेत विमुक्त जाती सेवा समितीद्वारे संचलित केलेले हे जे वसंत नगरचं हे महाविद्यालय आहे त्याचे किशनराव राठोड यांचं मी भाषण ऐकलं. मला ते सरकारी शाळांचं होतं आणि सर नुकते जॉईन झाले होते आणि मी त्या कार्यक्रमाला आलो आणि किशन राठोड सर त्या कार्यक्रमात असं म्हणाले की माझी ज्ञानेश्वरी आणि माझा पांडुरंग जर कोण असेल तर हे विद्यार्थी माझे पांडुरंग आहेत आणि माझी ज्ञानेश्वरीच ही आहे. आणि हे जे विधान होतं ते अत्यंत हृदयाच्या तारा छेडणारं होतं. त्यांनी सांगितलं की मी आरतीमध्ये कशा पद्धतीने काम करत होतो आणि सुरुवातीला या आश्रमशाळेमध्ये 59 विद्यार्थी होते आणि सकाळी उठल्याबरोबर मी त्या मुलांना आंघोळी घालायच्या आणि मी आरतीला जायचो, पुन्हा येऊन त्यांच्यासोबतच मी भाकरी खायच्या, त्यांच्यासाठीचा स्वयंपाक आमच्या घरचे बनवायचे. म्हणजे अशा पद्धतीतून म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणं ज्याला म्हणतात. मी हे गौरव ग्रंथ दिल्यानंतर हा चालून पाहत होतो, यामध्ये बालाजी खदगावकरांचा लेख आहे शून्यातून विश्व निर्माण करणारा व्यक्तिमत्व म्हणून. म्हणजे अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. माणूस हा सामान्यातून असामान्यत्वाकडे जातो. आपण कुठल्याही व्यक्तीला महामानव किंवा अशा पद्धतीचा विरोध देत नसतो. म्हणजे रावण आहे किंवा हिटलर आहे
ज्यांनी हुकुमशाही प्रस्थापित केली किंवा चेंगीज खान आहे, पण जो अत्यंत सामान्य कृतीतून असामान्यत्वापर्यंत जातो अशापैकी किशन राठोड आणि गोविंद राठोड ही जोडी लागलेली आहे. ते लोकांतून निवडून आले आणि आपण पाहतो की गड आला पण शिहे गेला म्हटल्यासारखा शपथविधीला जात असताना त्यांचं निधन झालं आणि इथल्या जनतेने उत्स्फूर्तपणे डॉक्टर तुषार राठोडांना पुन्हा आपला नेता म्हणून विधानसभेमध्ये पाठवलेला आहे. म्हणजे ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ती यासाठी आहे की राज्यशास्त्राचा विद्यार्थी नुसतं राज्यशास्त्र हे 4 भिंतीमध्ये अभ्यासत नसतो, तर तो राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना नुसतं पुस्तकात वाचत नसतं, तर तो माणसाचे चेहरे वाचत असतो, माणसाचं व्यक्तिमत्व अभ्यासत असतो आणि जो हे सगळं अभ्यासण्यामध्ये परिपूर्ण करतो तो राजकीय नेता हो. कारण राज्यशास्त्रातल्या ज्या संधी आहेत करिअर ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्यामध्ये नेता बनणं ही सुद्धा संधी आहे. आणि नेता कसा असावा, ग्रामपंचायतीचा सरपंच कसा असावा याची सुद्धा ट्रेनिंग हे महाविद्यालय देते. आणि म्हणून मला असं वाटलं की ह्या महाविद्यालयामधला राज्यशास्त्र विभाग ते शंकरय्या कळिमठ सर हे आमच्या गुरुतुल्य आहेत. मी विद्यार्थी असतानापासून सरांना पाहतो. मी पीपल्सला जेव्हा होतो तेव्हा माझ्याकडं विद्यापीठातला पेपर असेसमेंटचा विभाग असायचा, तेव्हापासून सरांची माझी ओळख आहे. सर मी शिकायला असतानापासून माझ्या रूमवर यायची. अत्यंत मेहनती आणि अत्यंत अभ्यासू अकॅडमिक पर्सनॅलिटी असणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्या दुसऱ्या भाषेच्या राज्यातून येऊन ती इथं त्यांनी ही भाषा अवगत केली आणि त्यांची मग मराठी आपल्याला ऐकावी असे वाटते, कारण तिला कन्नडची फार टच आहे. तर असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि आपण पाहतो की राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये उदासीनता असणारे आणि राजकारणाची आवड असणारी अशी दोन्हीही लोकांना राजकारण प्रचंड आवडत असतं. म्हणजे राजकारणामध्ये आपलं काही नाही, राजकारण आपला विषय नाही असं म्हणणारी सुद्धा नकारात्मक बोलत असले तरी राजकारणावर बोलत असतात. आणि म्हणून प्लेटोने असं म्हटलेलं आहे की सज्जनाची जर निष्क्रियता झाली तर दुर्जनांची सक्रियता वाढते आणि दुर्जन अधिक प्रबळ होतात. आणि ते जर राजकारणामध्ये गेले तर इच्छा नसताना सुद्धा मूर्खांचं नेतृत्व आपल्याला स्वीकारावं लागत असते. आणि म्हणून राजकारणापासून कोणीही वंचित राहू नये, तो माझा विषय नाही असं म्हणून चालत नाही. कारण आपण पाहतो की आपण साधी मेथीची पेंडी घ्यायची असेल, कोथिंबीर घ्यायची असेल तर 3 ठिकाणी बाजारात विचारतो. मग आपण मतदान करताना काय केलं पाहिजे. मला आनंद वाटला की बालाजी राठोड सांगत होते की आम्ही मतदार जागृतीचा अभियान सुद्धा चालवलेला आहे, नव मतदार नोंदणी सुद्धा आम्ही केलेली आहे. आणि हे करणंच राज्यशास्त्राचं महत्वाचं काम आहे. कारण नुसतं पुस्तकं शिकवून मस्तक घडवता येत नसतात, तर आपल्याला चेहरे वाचवायला शिकवलं पाहिजे. म्हणजे पुस्तकाच्या बाहेर समाज मन आपल्याला वाचता आलं पाहिजे. समाज काय म्हणतो आहे, कारण आपण पाहतो की राज्यकर्ते भ्रष्ट आहेत. असा जेव्हा आपण प्रश्न करतो तेव्हा ते राज्यकर्ते काय कुठून आले, स्वर्गातून आले का पाताळातून आले, हे आपल्याच समाजातून आलेले आहेत. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी असं म्हणाले की मी लोकांना या करप्शनवर बोलताना असं म्हणाले की ती कोजागिरीची पौर्णिमा होती आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी असं ठरलं की आपण सामूहिक संध्याकाळी दूध घेऊ. आणि म्हणून मग सगळ्यांनी येताना 1-1 तांब्या दूध त्या बॅरलमध्ये टाका. प्रत्येकाने काय विचार केला की एवढं मोठं पातेलं आहे, एवढं मोठं बॅरल आहे, त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं तर काय फरक पडतो. आणि शेवटी पाहिलं तर काय तो पांढऱ्या रंगाचं पाणी जमा झालेलं होतं. म्हणजे प्रत्येकानेच अशा पद्धतीने जर वर्तन केलं, कारण राज्यकर्ते हे आपल्यातूनच येत असतात. आणि म्हणून ते कसे आहेत, म्हणजे आपण आपल्याकडे वन आहे, खान तशी माती आहे का. आणि म्हणून मग राज्यकर्ते सुद्धा आपल्यातून येत असतील तर ते कसे असले पाहिजेत, कसे असावेत. कारण प्लेटोने आदर्श राज्याची संकल्पना मांडताना हे सांगितलेलं होतं की आपण शिक्षकाला ट्रेनिंग देतो, राज्य कारभार हा संपूर्ण ज्ञानाचा कळस आहे. व्हर्च्युअस नॉलेज हे कवडीमोल आहे. व्हर्च्युअस नॉलेज असं जर असेल तर सद्गुण नसलेला व्यक्ती ज्ञानी असू शकत नाही. तर अशा पद्धतीचा राज्यकर्ता त्याला सुद्धा काहीतरी ट्रेनिंग असली पाहिजे का नाही. पण हे काहीही नसताना आपण राज्यकर्ता निवडत असतो आणि मग तो संपूर्ण संस्थांवर, कारण राज्यशास्त्राला अरिस्टॉटलनी मास्टर सायन्स असं म्हटलेलं आहे, शास्त्राचं शास्त्र म्हटलेलं आहे. व्यक्तीला उत्तम जीवन प्राप्त करून देण्यासाठी ही राज्यसंस्था काम करते. आणि मग ती कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून शुक्रनीती, शांतीपर्व आणि मग तिथपासून ते सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल
पासून मॅकिवली आणि आता हेरॉड लास्की, हाईक, नॉझिक इथपर्यंत ही सगळी विचारवंत हा सगळं विचार मांडत आहे. पण खऱ्या अर्थाने वर्तनवादामध्ये जी क्रांती झाली, नवीन मॉडर्न पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये की मानवी वर्तनाचा आपण अभ्यास केल्याशिवाय म्हणजे आदर्श राज्य कसं असावं हे सांगून काही अर्थ नाही. आदर्श विद्यार्थी कसा असावा हे आपल्याला एक पानवर लिहिता येईल, पुस्तकामध्ये आपण लिहायचं ठरवलं. पण प्रत्यक्ष आपल्या वर्गात येतो तो विद्यार्थी कसा आहे हे अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून एंड ऑफ आयडियोलॉजी किंवा राजकीय सिद्धांताचा ऱ्हास या सगळ्या गोष्टी जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये घडल्या की सगळीच सिद्धांत बाद करायला लागली आणि म्हणून नव्याने राज्यशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. आणि ज्या राज्यशास्त्रामध्ये कंटेम्पररी ज्याला आपण समकालीन राजकारण म्हणतो त्याचा अभ्यास नाही, ते राज्यशास्त्र नाही. आणि म्हणून समकालीन जे प्रश्न आहेत आपण आपली प्रश्न समजून घेतली पाहिजेत, इथली लोकांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि तो त्यामध्ये मांडला पाहिजे. यातून मग वर्तनवाद आला, उत्तर वर्तनवाद आला आणि अशा पद्धतीने राज्यशास्त्राची नव्याने मांडणी सुरू झाली. अन्यथा काय झालं असतं की आदर्श कसा असावा यावर प्रश्न मिळत नसतो, वास्तव काय आहे याचं भान आपल्याला ठेवावं लागत असतं. तिथले जे प्रश्न आहेत तर मला वाटलं मी इथे येत असताना मी सरांना प्रश्न केला नाही, पण अलीकडे अभ्यास मंडळाचं उद्घाटन घेण्याचं आमचं सुद्धा धाडस होतं. कारण कार्यक्रम घेण्यासाठी मुलं वर्गामध्ये उपस्थितच नसतात. कारण आजचं वास्तव हे आहे एज्युकेशन सिस्टीमचा की सगळीच मुलं शहराकडे न येतं खेड्याकडे जायला लागली. उदगीरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये मुलं जातात. आम्ही ऍडमिशनसाठी जेव्हा फिरलो तेव्हा शिक्षणाचं वास्तव एकीकडे दिसत होता, दुसरीकडे आपला रंगराजांनी आणलेला नवीन शैक्षणिक धोरण आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये आलेले नवीन विषय जे आहेत, जी आहे, SCC आहे, IKS आहे, ही सगळी विषय कशी आपण सांगणार. मुलगा म्हणतो आहे सर मी ऍडमिशन देतो पण मी कॉलेजला येणार नाही, मी पुण्याला आहे, मुंबईला आहे, हैदराबादला आहे. कारण आपला हा भाग सुद्धा 90% लोक मायग्रेट होतात, उसाला जातात, इकडे तिकडे जातात, आता तांड्या वाड्यावरचा भाग आहे. तर अशा ठिकाणी काम करणारा शिक्षक कशा पद्धतीने काम करत असेल याची आम्ही कल्पना करू शकतो. एवढं विदारक चित्र आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही गेलो सर, ज्युनियर कॉलेज, देवर्जन, त्या सगळ्या भागामध्ये नावंदी, त्या सगळ्या सेंटरवर शिक्षक सांगतो सर इथली मुलं तुमच्या कॉलेजला येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही तर त्यांना आम्ही 12वी पर्यंत जेव्हा आणतो त्यांना गुत्तो देऊन आणतो, त्यांना नकला काय द्याव्यात हे सुद्धा त्यांच्या मनावर नसते, आम्हीच झेरॉक्स करून त्यांना देतो आणि मग ते बघून निघतात. पण अशी विद्यार्थी हायर एज्युकेशन मध्ये येतील कसे. आणि आपला हायर एज्युकेशनचं नव्या शैक्षणिक धोरणाचं एम आहे की आपल्याला 2030 पर्यंत 50% पर्यंत न्यायचा. हायर एज्युकेशन आता जे 10% आसपास आहे त्याला आपल्याला 50% लोकांपर्यंत शिक्षण न्यायचं आहे. आणि वास्तव हे आहे आणि हे भयावह वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यकर्ते निर्णय घेऊन मोकळे होतात पण त्याची अंमलबजावणी कशी करायची हा तो प्रश्न आहे. आणि हा प्रश्न या भागातल्या शिक्षकांना सातत्याने भेडसावत असला. आणि म्हणून आपण आपल्या फर्स्ट इयरच्या पहिल्याच पेपरमध्ये हा भाग घेतला की राज्यशास्त्रामध्ये करिअरच्या या संधी आहेत. आणि मग नागरी सेवेमध्ये काय संधी आहे, UPSC करता येते, MPSC करता येते. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याची क्षमता या विद्यार्थ्यामध्ये आहे का. हा विद्यार्थी जर 10वी पर्यंत पुढच्या वर्गात ढकलून पुढे गेला असेल, 12वी पर्यंत त्याला गुत्ते देऊन जर पास केला असेल, आम्ही असं म्हणायचो या भागात असल्यामुळं किशन राठोडांनी आणि गोविंद राठोडांनी फार परिश्रमातून ह्या संस्था उभ्या केल्या, या भागातल्या लोकांना शिक्षण दिला आणि म्हणून हा भागातला माणूस शिक्षणामुळे शहाणा झाला. पण हे सगळं करत असताना सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कॉप्या चालायच्या. कॉपीच्या नावाने या महाविद्यालयाचं स्थान सुद्धा महाराष्ट्रभर फार वाईट दिशेने या महाविद्यालयाकडे पाहिलं जायचं. किंवा नांदेड जिल्ह्यातला विद्यार्थी म्हटला की याच्याकडे कुठलीच गुणवत्ता नाही असं म्हणून पाहिलं जायचं. हे सगळ्याची कारणे काय होती तर आपण कॉपी मारण्याचं समर्थन करायचं. पण आज ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. औरंगाबाद तेच आहे, नांदेडमध्ये तेच आहे, शहरातल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी नाही. आणि म्हणून आता शिक्षकाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. की आपण असं म्हणतो लोकशाही बदल सर्वेश्वर दयाल सक्सेना यांनी असं म्हटलेलं आहे. हिंदीमध्ये कवी आहेत आणि त्यांनी त्या लोकशाहीच्या ह्या सगळ्या विदारक चित्राबद्दल एक कविता केली. त्यांनी असं म्हटलं होतं, यदि तुम्हारे एक कमरे में आग लगी है
तो तुम दूसरे कमरे में चैन से सो सकते हो. त्यानंतर त्यांनी दुसरं एक कडवं जे मला भावलं ते असं आहे, अगर तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो क्या दूसरे कमरे में आप गीत गा सकते हो? अगर हाँ तो मैं आपसे एक शब्द भी नहीं बोलूंगा. निशब्द ते झालेले आहे. ते का आहे? कारण जेव्हा आपण ह्या लोकशाहीचा उदय पाहतो, कारण ह्या सगळ्या संधी ज्या आहेत, आता सरांनी जे सांगितल्या 7-8-10 संधी आहेत, त्याच्यावर मी व्हिडिओ करून टाकलेला आहे आपल्या चॅनलवर आहे. कारण परीक्षेला तो प्रश्न येणार आहे. परीक्षेला येणारी 10 प्रश्न म्हणजे परीक्षेला जाता जाता जसं पास व्हा असते ना, तसंही आपण एक प्लेलिस्ट केलेली आहे आपल्या चॅनलवर. परीक्षेला जाता जाता वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जर ऐकला, प्रत्येक व्हिडिओ हा 8 ते 10 मिनिटाचा आहे. सिलेबसचा आहे, सिलेबस मराठीत करून सांगितलेला आहे. प्रत्येक टॉपिक शिकवताना त्याचे मुद्दे बाजूला येतात, अशा पद्धतीने त्याचं एडिटिंग केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते जर त्याला पाहिला तर घरी बसून तो पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो, अशी ती सगळी व्यवस्था आहे. पण हे सगळं करून सुद्धा विद्यार्थी काहीच करायला तयार नाही. आणि म्हणून मग आपण शिक्षण तज्ञांची ही विधानं तपासून पाहिली पाहिजे. आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठे कमी पडतो, आपण विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकलो नाही का, आपलं काम नाही का समाजामध्ये जाणं, विद्यार्थ्यांना हायस्कूलला नागरिक शास्त्र शिकवणं, नागरिक शास्त्रामध्ये जे 10वी पर्यंत शिकवलं जाते त्यापेक्षा कमी सिलेबस बी येणार तरी सुद्धा मुलं पास होत नसतील, तर हे विद्यार्थी ही राज्यशास्त्राच्या करिअरच्या संधीमध्ये 10 संधी मी सांगितलेल्या आहेत, त्या कुठल्या संधीमध्ये माझा विद्यार्थी उभं टाकेल, तर त्याच्याबद्दलचं उत्तर माझं त्या सर्वेश्वर दयाल सक्सेनांसारखं आहे की माझा विद्यार्थी म्हणजे चढलेल्या प्रेतासारखे तिथे पडलेला आहे. माझा विद्यार्थी पूर्ण तो शिक्षणापासून वंचित आहे, तो पुढे ढकलला म्हणून पुढच्या वर्गात आलेला आहे. तो प्रशासकीय अधिकारी कसा होईल, तो सिव्हिल सर्व्हिस मध्ये कसा जाईल, IAS कसा होईल, IPS कसा होईल, IFS कसा होईल. म्हणजे भारतीय विदेश नीतीमध्ये सुद्धा त्याला संधी आहे. तो युनो मध्ये जाऊ शकतो, परराष्ट्र सचिव होऊ शकतो, तो राजदूत होऊ शकतो, डिप्लोमॅट म्हणून जाऊ शकतो. कारण आपले सर्वपल्ली राधाकृष्णन रशियामध्ये भारताचे पहिले राजदूत म्हणून गेले आणि त्यांनी स्टॅलिनला सुद्धा एका तत्त्वज्ञांनी फटकारलं. म्हणजे स्टॅलिनची आणि राधाकृष्णनांची मुलाखत आहे, त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी त्यांना दाखवलं की रशियाने किती प्रगती केलेली आहे. पण तत्त्वज्ञांनी त्याला अतिशय तत्त्वज्ञ शैलीमध्ये असं टोला मारला हुकुमशाला, पण तो त्याला कळवला. त्यांनी सांगितलं की मी एवढी प्रगती केली, सगळं दाखवलं त्यांनी. तेव्हा राधाकृष्णन म्हणाले की मला शंका नाही की रशिया समुद्रामध्ये पोहू शकतो आणि आकाशामध्ये उडू शकतो, पण माणसासारखं वागू शकतो का नाही याची शंका आहे असं ते म्हणाले. म्हणजे अशा पद्धतीची बोलण्याची क्षमता तत्त्वज्ञांमध्ये असते आणि हे भारतीय शिक्षकांमध्ये होतात. तर अशी सगळी शिक्षक आज काय करत आहेत. आणि मग आता आपण जर नवीन तंत्रज्ञान शिकलो नाही, नवीन गोष्टी घेतल्या नाही, YouTube हे सुद्धा एक करिअरचं साधन आहे. तुम्ही YouTube चॅनल केला, तुम्हाला घर बसले पैसे मिळतात. आता मला त्याच्यामध्ये माझ्या ह्या मोबाईलवर माझं YouTube चॅनल आहे दी पॉलिटिक्स नावाचं. कोरोनाच्या काळामध्ये आपण घरी बसून ऑनलाईन क्लासेस घ्यायचो आणि त्या क्लासला सुद्धा मुलं अधिक जॉईन व्हायचे नाही. ते काहीतरी अडचणी सांगायचे, तर या टाइममध्ये रेंज नाही, हे नाही, ते नाही. आणि म्हणून मग मी कोर्स केला आणि मी माझं चॅनल केला आणि मग महाराष्ट्रातली सगळी पुणे मुंबई विद्यापीठातील मुलं ते पाहतात. आपल्याकडल्यापेक्षा तिकडचा रिस्पॉन्स आहे का, ही सगळी मुलं पाहून ते चॅनल मोठं झालं. म्हणजे आपण नवीन तंत्रज्ञानाविषयी जर आपण मुलांपर्यंत गेलो तर खऱ्या अर्थाने आपल्याला हे शिक्षण टिकवता येईल, अन्यथा हे म्हणजे चालवता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे सगळं करत असताना शिक्षकाला हा विचार करावा लागतो की आजची ही सगळी जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण जर आताच लोकांना हे भान दिलं नाही, विद्यार्थ्यांना हे भान नसेल की मला काहीही न करता जे मिळत आहे. गांधींनी असं म्हटलेलं होतं की प्रत्यक्ष कृती न करता मिळवलेलं ज्ञान हे शृंगारलेल्या प्रेतासारखं आहे. मी कुठलीही कृती केली नाही आणि मी जर म्हणत असलो मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, तर त्या पंडिताला काहीही किंमत नाही. ते शृंगारलेल्या प्रेतासारखं आहे. म्हणजे कसं, प्रेताला कितीही शृंगार करा, ती जास्त वेळ ठेवता येते का बंद. वेळ झाला, मुलगी यायची आहे आणि मुलगा यायचा आला, कोणी नातलं यायचं, आपल्याला शेवटी तोंड दाखवता येईल म्हणून तुम्ही दखल तरी कराल किंवा करा.
अंत्यविधीमध्ये जाळा घालून असं ते होते. आणि म्हणून आपण जर प्रत्यक्ष कृती केली ना, आणि म्हणून शिक्षणामध्ये हा जिवंतपणा असला पाहिजे. तो जर नसेल तर हा माझा विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी होऊ शकणार नाही, IAS होऊ शकणार नाही, IPS होऊ शकणार नाही, न तो फॉरेन पॉलिसीमध्ये योगदान देऊ शकणार नाही, विदेश सर्व्हिसमध्ये तो युनोमध्ये जाऊ शकणार नाही, ना राजदूत म्हणून डिप्लोमेट म्हणून सुद्धा तो नोकरी करू शकणार नाही. आणि यासाठी राज्यशास्त्राचा बेसिक अभ्यास त्याला करावा लागेल. कारण राज्यशास्त्र या अर्थाने बघ, आपण जेव्हा दबातून पाहतो की प्लेटोने अरिस्टॉटलने जे म्हटलं की हे मास्टर सायन्स आहे, व्यक्तीला जर उत्तम जीवन प्राप्त करून द्यायचं असेल तर हे मास्टर सायन्सच करू शकते. हे शास्त्राचं शास्त्र आहे, म्हणजे सगळ्या संस्थांवर हे नियंत्रण करते. आणि हेच जर अज्ञानी असेल, याला जर योग्य ट्रेनिंग दिलेली नसेल, याला आपलेच प्रश्न कळालेले नसतील तर हा समाजाचे प्रश्न कसे काय करू शकतो, हा समाजाच्या आरोग्याचं निदान कसं काय करू शकेल. आपण म्हणतो की डॉक्टर जर योग्य पद्धतीने डिग्री घेतलेला नसेल, कॉप्या मारून डॉक्टर झालेला असेल, आपण साधी बिमारी झाली म्हणून गेलो तर त्या डॉक्टरांनी आपल्याला जर ट्रीटमेंट दिली तर काय होतं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवून नाही, आपण दुसऱ्या लॅबला जाऊन चेक करतो, दुसऱ्या डॉक्टरकडे जातो का. मग आपण राज्यकर्ता निवडत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहायला लागतील. अन्यथा आपण आपल्या जीवनामध्ये फार मोठा घात करतो आहोत. कारण आपली निष्क्रियता ही दुर्जनांना बळ देत असते. त्याच्यामुळे आपल्याला बोलण्याची संधी नसते की मी चांगला आहे आणि बाकी राज्यकर्ते सगळे भ्रष्ट आहेत. कारण माझ्या मतानेच ती निवडून आलेली आहे. मी जर पैसे घेऊन मतदान करत असेल, मतदार अलीकडे बनत आहे, त्यांना मतदान आपण दिलं नसल्यामुळं ते मतदानाला का गेलं नाही तर ते म्हणतात की कोणीच आलं नाही सर. म्हणजे काय, म्हणजे कुठलाही पक्ष अद्याप आपल्याकडे पैसे द्यायला आला नाही असं जनता जर बोलत असेल तर निर्वाचन आयोग काय करणार. निर्वाचन आयोग किती लोकांपर्यंत आचारसंहिता मोडली काय, ही झाली काय, कसं काय पाहणार. आणि म्हणून मतदाराला हे भान आलं पाहिजे की नुसतं मतदान करणं एवढ्यापुरताच माझा अधिकार नाही, तर मी नुसती प्रजा नाही तर मला नागरिक व्हावं लागेल. नागरिक हा कर्तव्याबाबत जागरूक असतो आणि तो मतदान करण्यापासून ते त्याची 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो त्या आपल्या प्रतिनिधींवर नियंत्रण ठेवून असतो, त्यांना प्रश्न विचारत असतो. तो काही गुलाम नसतो कुठल्या नेत्याचा. तो म्हणेल त्या पद्धतीने प्रजापूर्वी काय करायची, राज्यात जो सांगेल त्या पद्धतीने चालायची. आपण लोकशाहीचं तत्व काय सांगतो, वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट असं सांगतो. पूर्वी राजाचा मुलगा हा आईच्या राणीच्या गर्भातून जन्म घ्यायचा, पण आता अलीकडे पंतप्रधान हा लोकांच्या मतपेटीतून जन्माला येतो. आहे का नाही, हा बदल आहे का नाही. आणि म्हणून आपल्याला हे जाणीव द्यावी लागेल लोकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, की आपलं आय कार्ड जे आहे ते आपलं संविधान आहे. आता हे प्रजासत्ताकाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि आपलं आय कार्ड जर आपल्याला माहित नसेल, आपल्याकडे सगळ्या लोकांची ओळख ही जातीवर, धर्मावर, ह्याच्यावर होते, गावावर कोण कुठला जावई आहे, कोण कुठला जन्मलेला आहे, कोण कोणत्या भागातला आहे, कोण कोणत्या जातीचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाद झाल्या पाहिजेत. आणि आपली लोकशाही ही जर जीवन पद्धती व्हायची असेल तर आपलं आय कार्ड आपल्याला कळायला पाहिजे. आपलं आय कार्ड काय आहे, आपलं संविधान आहे. आणि म्हणून आपल्याला त्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्ही पहिलं करिअरचं क्षेत्र आहे सिव्हिल सर्व्हिसेस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कलेक्टर होऊ शकता. मग ही जी 5 वर्ष नीट करून हे करून डॉक्टर MBBS झालेली लोक आहेत, ती सगळी तालुक्याची सगळी डॉक्टर एका तहसीलदारच्या हाताखाली काम करतात. तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण करू शकता. तुम्ही IPS अधिकारी होऊ शकता, म्हणजे भारतीय पोलीस सेवा जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. IFS म्हणजे भारतीय विदेश नीतीमध्ये राजदूत वगैरे होऊ शकता. तुम्ही धोरण विश्लेषक होऊ शकता. अलीकडे जागतिकीकरणामध्ये राजकारणाचं जे मायक्रो अनालिसिस सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये धोरणांचं विश्लेषण करणारे अभ्यासक सुद्धा आलेली आहेत आणि मग ती बारकाईने त्या धोरणाबद्दल मुद्दे काढून देतात आणि राज्यकर्ते ते मांडत असतात. त्याच्यानंतर लॉ फॅकल्टी आहे, ती फॅकल्टी ज्यांचं राज्यशास्त्र आहे त्यांना ते अधिक सोपी जाते. कारण ज्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन चांगलं माहिती आहे तो ज्युडिशरीमध्ये अधिक प्रभावीपणे आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी काम करू शकतो. आणि म्हणून लॉ मध्ये जाणारा विद्यार्थी सुद्धा राज्यशास्त्राकडून जातो आणि त्याला जर कायदे माहीत असतील, त्याला जर जजमेंट माहीत असतील तर तो न्यायालयाच्या जजमेंटच्या आधारावर
समाजामध्ये प्रभावीपणे आपली मतं सुद्धा मांडू शकतो. पूर्वीच्या काळी ते नव्हतं. आता अलीकडं हायकोर्टाचा 2005 मधला एक निकाल आहे. बालाजी मंदिराचा पुजारी हा सुद्धा इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा भाग झालेला आहे. हायकोर्टाने निकाल दिला की पूजा ही धार्मिक बाब आहे, पण पुजारी हा धार्मिक बाब नाही. भारतीय पद्धतीमध्ये पुजारी हा चडकीला गाठ मारलेला एखादा पंडित ब्राह्मण असावा लागायचा. पण त्या आंध्र प्रदेश हायकोर्टाने निकाल दिला की ज्याला ह्या बालाजी मंदिराच्या पूजेची मंत्र म्हणता येतात तो पुजारी होऊ शकतो. आणि त्या हायकोर्टाच्या निकालाला हायकोर्टाने शिक्कामोर्तब केला. आता बालाजी मंदिराचा पुजारी कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला होता येते. त्याचा अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम बघायचा, त्याची परीक्षा आहे, ती परीक्षा द्यायची आणि ती परीक्षा पास व्हायची आणि तिथं तुम्हाला अपॉइंटमेंट मिळते. तुम्ही त्या पद्धतीने 8 तास मध्ये पूजा करायची. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा कलम 23 जे आहे जीविताच्या हक्काचं ते सांगते की 8 तासापेक्षा अधिक जर तुम्हाला काम लावलं जात असेल तर ती काय आहे, वेठबिगारी आहे. वेठबिगारी तुम्हाला लावता येत नाही. आणि मग खाजगी याच्यामध्ये जर आपण श्रावण महिना पाहिला, मग यावर्षी श्रावणाचे 6 सोमवार आली होती श्रावण महिन्यामध्ये आणि आपण पाहतो की 5 आली होती. तर त्या श्रावण सोमवारी जंगम एका ठिकाणी असं तर दुसरीकडे लेकराला बसवतो शाळा करून बेर व्हायला पूजा करायला. आणि मग असं जर झालं तर काय होईल, त्या मुलाचं शिक्षण पुढे 14 वर्षाच्या खालच्याला जर आपण काम लावत होतो तर काय आहे ते वेठबिगारी आहे. बाल मजूर हा गुन्हा आहे. बालमजुरी आपल्याला लावता येत नाही. त्याचा तो शिक्षणाचा काळ आहे, त्याला आपण करायला लावू लागतो. आणि म्हणून असा कोर्टाने निकाल दिला. आणि आता आपण पाहतो की बालाजी मंदिराचा पुजारी हे जे क्षेत्र आहे ते सिव्हिल सर्व्हिसमध्ये आहे. कारण पुजारी हा इथला माणूस आहे. मग तो जंगम असेल, ब्राह्मण असेल, पुजारी असेल तरी त्यालाही जीवन आहे का नाही. तो पैसे मिळाले करून जर 12 तास करू लागला तर कसं होईल, तो 18 तास काम करू लागला तर कसं होईल. आणि ह्या सगळ्याचा विचार इंडियन कॉन्स्टिट्यूशन करते आणि म्हणून ते आपलं आय कार्ड आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर अलीकडे जागतिकीकरणानंतर विधिमंडळ सहाय्यक नावाचं पद आलेलं आहे. आता आपल्याकडे हे बालाजी खटगावकर जे मुखेडची पुढची उमेदवार होऊ इच्छित आहे ते विधिमंडळाचे सहाय्यक आहे, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहे. म्हणजे काय काम करतात तर मुख्यमंत्र्याला जे दौरे असतात, मुख्यमंत्र्याचं जे प्रत्येक ठिकाणचं स्पीच असते किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर काय बोलायचं आहे. आता मुख्यमंत्री अचानक त्यांना प्रोग्राम ठरलेला आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आपण जर कधी पंतप्रधानाचा किंवा राष्ट्रपतीचा शेड्यूल बघितला तर तो सकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंतचा टाइम असताना तो पब्लिश सुद्धा होत असतो. तर त्याच्यानुसार तो इथं येत असेल तर इथं येत असताना इथं येण्यापूर्वी 10 मिनिटांपूर्वी तो जो सहाय्यक आहे विधिमंडळाचा तो काय करतो, या कॉलेज बद्दलची सगळी माहिती, मंदिरातून काय आहे, विसर्जनातून काय आहे, हे महाविद्यालय कसं उभं टाकलेलं आहे, या महाविद्यालयाचा पहिला प्राचार्य कोण आहे, आताचे प्राचार्य कोण आहे, ते कुठून आलेले आहेत, ही सगळी माहिती मुद्दे काढून तो कागद त्या मंत्र्याच्या समोर ठेवतो आणि मग तो त्यानुसार आपल्याला माहिती सांगत असतो. आपल्याला वाटते की अरे हा राज्यकर्ता कसं काय बोलत असेल. आता तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याला कसं काय माहिती आमचं अहमदाबादला आला किती सोपी हिस्ट्री सांगतोय. तर त्याचा हा हे आहे. आणि म्हणून जागतिकीकरणाच्या नंतर राज्यकारणामध्ये राज्यशास्त्राचा विद्यार्थीच हे करू शकतो. त्याच्यानंतर सोशल मीडियाचं व्यवस्थापन आहे. ही सगळी सोशल मीडिया जी आहे हे व्यवस्थापन प्रत्येक नेत्याला आता ठेवावं लागत असते. मी माझं चॅनल अभ्यासक्रमासाठी सुरू केलेलं आहे, पण मी माझ्या चॅनलवर काही राजकीय घडामोडींचं सुद्धा विश्लेषण करत असतो. तेव्हा मग अलीकडं आपल्या भागातले आमदार खासदार हे नेते सुद्धा फोन करतात सर आमची मुलाखत घ्या, हे करा. कारण लोक ते ऐकतात, लोक त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये वेळ देतात, ते सगळं पाहून ते बोलवतात. आणि म्हणून सोशल मीडियाचं व्यवस्थापन करण्यासाठी जो राजकीय नेता हे सगळं करतो. आता आपण म्हणत असाल की 14ला जे भारतामध्ये परिवर्तन झालं, छोटी छोटी मुलं म्हणत होती आपकी बात मोदी सरकार, आणि याच्यातून राजकीय सामाजिकरण मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि राजकीय सामाजिकरण जेव्हा होते तेव्हा नकळतपणे कानावर जर सतत एक गोष्ट पडायला लागली त्याला पोस्ट ट्रूथ म्हणतात. पोस्ट ट्रूथ नावाची जी कन्सेप्ट आलेली आहे ती म्हणजे एक खोटी गोष्ट जर 100 वेळेस सांगितली तर ती सत्य वाटायला लागते. आणि अशा पद्धतीने मग ते कानावर पडून त्या बाईच्या ध्यानीबनी नाही, ती मतदानाला गेलेली आहे, तिथे गेल्यावर ठरवू आपण कोणाला करायचं ते जर म्हणत असेल आणि ते ऐकलेलं कानावर सतत जर पडलेलं असेल आपली बार मोदी सरकार विकत देशामध्ये केवळ वार्त्याने पुढे जाते. आणि अशा पद्धतीने बदल होतो. आणि म्हणून निर्वाचन आयोगाला सोशल मीडिया सुद्धा नियंत्रित करता आला.
आचारसंहितेच्या काळामध्ये प्रचार सभा सगळ्या नियंत्रित केल्या जातात. सगळ्याच मंत्र्यांच्या नेत्याच्या प्रचार सभा ह्या व्हिडिओ शूटिंग करून त्यांना रिपोर्टिंग कलेक्टर ऑफिसला द्यावं लागत असतं की तुम्ही किती पैसे खर्च केले, किती सभा घेतल्या, काय केलं, काय करायचं. पण सोशल मीडियावर नियंत्रण करता आलं नाही. आणि ज्या पक्षाने आपला सोशल मीडिया सांभाळण्यासाठी योग्य टेक्निशियन नियुक्त केले, योग्य कम्प्युटर सायन्समध्ये किंवा हे तंत्रज्ञान ज्यांना अवगत आहे ती लोक नियुक्त केले, त्यांचं फेसबुक आहे, त्यांचं ट्विटर अकाउंट आहे, त्यांचं इंस्टाग्राम आहे, त्यांचं युट्यूब चॅनल आहे. मग ते काय करतात, त्यांच्या सगळ्या घडामोडी त्याच्यावर टाकतात. आणि त्यांची ही सगळी करणारी यंत्रणा असते ती सतत काय करते, म्हणजे माणसं सभेला यायला तयार नाही. आता आपण आपल्या आमदारांची सभा ठेवली तर त्यासाठी लोक आणावी लागतात. आता मलाही शंका आहे की इथं मुलं कमी असतील तर आपल्याला ज्युनियरची मुलं आणावी लागतात. इथं नसेल आमच्याकडे तर आणावं, व इकडून मुलं आणावी लागतात, तिकडून आणावी लागतात. संयोजकाची तारांबळ असते, त्याची तारेवरची कसरत असते. आता गळीमठ सर प्रचंड अनुभव आहे आणि ते मोठे आहेत, त्यांचा प्रभाव आहे म्हणून आपण सगळी जमलेली आहात. पण अलीकडे मुलं हे ऐकायला तयार नाही, लोक येत नसतात. आणि मग सगळ्याच राज्य करताना मग मोदी आले काय, शाह आले काय, नितीन गडकरी आले मुख्य मागच्या लोकसभेला. पण ह्या सगळ्यांच्या सभेला आलेली माणसं ही मजुरी देऊन आणलेली माणसं, तीच माणसं होती. आता प्रोफेशन झालेलं आहे की सभेला जाण्यासाठी सुद्धा कार्यकर्ते तयार झाले. गावागावामध्ये बूथवर बसायचं आहे. पूर्वीचा काळ होता किशन राठोडांचा, की त्या काळामध्ये बूथवर लोक आपल्या घरची भाकरी खाऊन बसायची दिवसभर. किती मतदान झालंय ते सांगायचे, काउंटिंग होण्याच्या अगोदर मी आकडेवारी सांगतो म्हणायचे, एवढं मतदान आपल्या पक्षाला होतं आणि उड्या मारायची करायची. आता तो करत नाही. आता तो म्हणतो की कोणत्या पक्षाने मला किती पैसे दिले त्याचाच एजंट असतो, बाकी पक्षाचा एजंट त्या ठिकाणी नसतो. ही चिंता आहे. आणि म्हणून राज्यशास्त्राचा जर तो विद्यार्थी असेल, राज्यशास्त्राचा अभ्यासक असेल तर त्याला तिथं सुद्धा करिअर करता येईल. आता प्रत्येक नेता हा मायक्रो मतदारसंघाचा ऑब्झर्वेशन करतो, अभ्यास करतो. तुम्ही करता का माहित नाही, पण सगळीच संस्था चालक त्या संस्थेची नेते ही त्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना त्या सगळ्या भागांचा सर्वे करायला होता. जशी शासनाची जनगणनेची योजना चालते तशी त्या भागातल्या संस्था चालकांची त्या नेत्यांची योजना चालते. त्यांनी अपॉइंटमेंट देतानापासूनच ती सगळी आखणी केलेली असते. मी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीमध्ये 5 इंटरव्ह्यू केले. 5ही वेळेस डी पी सावंतांनी मला विचारलं की म्हणून तुमचा इंटरव्ह्यू चांगला होतो, तुमचं सगळं चांगलं आहे, पण तुम्ही काँग्रेस पक्षासाठी काय करता, कुठल्या मतदारसंघात? मी म्हणलं मी नायगावमधून आहे आणि मी भास्करराव पाटलांच्या सतत विरोधात राहिलेला आहे. कारण आमचं घर हे नेहमी विरोधी पक्षात असायचं. मग ते जनता दल असेल, शेतकरी संघटना असेल, मग ते म्हणाले भास्करराव पाटील तुमच्याकरता शब्द टाकतील का? नाही म्हणलं, माझ्यासाठी कोणीही शब्द टाकणार. आणि म्हणून मग इंटरव्ह्यू देऊन सुद्धा वापस यावं लागतं. मी यासाठी सांगितलं की अशा पद्धतीने अपॉइंटमेंट होतात आणि मग त्या भागातल्या प्रबळ जाती पाहिल्या जातात. आता आपण जात पुसू नका, माझं पुस्तक आहे धर्मनिरपेक्षतेचा, जाती धर्म मुक्त असं आपल्याला सेक्युलर स्टेट निर्माण करायचं होतं. पण आता महाराष्ट्र जातीवंत झालेला आहे. आता जातीवंत महाराष्ट्रामध्ये कुठली जात कुठल्या मतदारसंघाला काय करते, निर्णायक भूमिका घेते ही लोक सांगत आहेत. मी मुख्य विधानसभेवर व्हिडिओ केला, मी पाहत त्याच्यामध्ये कमेंट आहे की मी त्याच्यात म्हटलं किंवा तिथल्या सर्वेमध्ये इथली जी हटकर जात आहे ती 55,000 वोटिंग आहे. ते म्हणाले 55,000 नाही, 1,00,000 आहे. तुमचा अभ्यास कमी आणि आमची जात निर्णायक आहे. आणि जर ती निर्णायक असेल तर इतर राज्य कारभार करणाऱ्या नेता होतो म्हणणाऱ्या नेतृत्वाला त्या जातीचा अभ्यास करावा लागतो. कुठली जात तर किती प्रभावी आहे आणि ती पैसे देऊन जर आपल्याकडे येत नसेल तर त्याचा कर्मचारी आपल्या संस्थेमध्ये द्यावा. आणि तो जर घेतला असेल तर तो कर्मचारी त्या भागामध्ये काम करतो. कारण पूर्वीच्या काळी होता की काँग्रेसच्या राजकारणामध्ये गावच्या पाटलाला म्हणून वाड्यावरच्या पाटलाला पैसे दिले जायचे आणि तो सगळे माझी प्रजा आहे, मी सांगले की ते मतदान करते असं म्हणायची आणि ते मतदान करायची. पण आता तसं होत नाही. शेवटचं मतदान सुद्धा माझ्याकडे आलं नाही म्हणून मतदानाला जायचं थांबतो. तू काय गेला नाही तर तो म्हणतो कोणी चाल नाही म्हणून. आणि म्हणून मग राज्यकर्त्यांना सुद्धा हे आकडेवारी ठेवावी लागते की आपला कोण कर्मचारी आहे, त्याच्याकडे काय जनगणना आहे, किती मतदार आहेत कोणाच्या घरी, कोण घेत नसेल तर कोण घेण्यासारखं आहे, बाप तत्वाचा असेल तर कोणाला द्या, पूर्ण तत्वाचा असेल तर बायकोला द्या. आणि मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या योजना कराव्या लागतात. आणि म्हणून जागतिक करणार म्हणतात राजकीय राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी वाढल्या. तुम्हाला हा अभ्यास करावा लागतो, सरकारला हे सांगावं लागते की आता तुमचा अजेंडा चालणार नाही. अबकी बार 400 पारमुळे तुम्ही पडत आहात. भारताचं संविधान धोक्यात आहे म्हटल्यामुळे तुमचा नेरेटिव्ह फेल झाला. काँग्रेसने प्रचार केलाय म्हणून वसंतराव निवडून आले नाही.
भाजपने अतिप्रचार केला म्हणून वसंत पडले. कारण अतिप्रचार, मोदींच्या 4 सभा झाल्या, नरसीला अमित शहा आले, देगलूरला मुखेडला नितीन गडकरी आले, आणि ह्या सगळ्या प्रचारामध्ये येऊन लोक काय बोलू लागली, यांना बघायला मतदान करायला आलं नाही, यांना बघायला. आणि लोकांनी मतदान दुसऱ्यालाच केलं, म्हणजे जनता कोणाला मतदान करते लक्षात घेतलं. आपण प्रिंट मीडिया घेतला, तिथं करिअरचं क्षेत्र आहे. प्रिंट मीडियामध्ये तुम्ही हे सांगू शकता की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चॅनल जेव्हा हे दाखवत असते, लाईव्ह दाखवत असते लोकांच्या मनात काय आहे, तुमचा नेता कोण, हे दाखवण्यासाठी मी दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यात बसून हे दाखवू शकत नाही. माझ्या चॅनलचा प्रतिनिधी मला मुंबईमध्ये तुमच्या ह्या वसंतनगरमध्ये पाठवावा लागतो, आणि तो राज्यशास्त्राचा पोरगा असेल तर तो करेक्ट विश्लेषण करतो, लोकांना योग्य प्रश्न विचारतो, तुमचे मूलभूत प्रश्न काय आहे. ठीक आहे, बालाजी पाटील खतगावकर मी पुढचा नेता आहे म्हणत असते, अशी गुडघ्याला बासिंग घालणारे भरपूर आहे, पण ते निवडून येतील का, कसं काय निवडून येतील, ही मूलभूत प्रश्न जे विचारायचे आहेत ती विचारण्याची क्षमता फक्त राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये असते. आणि म्हणून राज्यशास्त्राचा बेसिक अभ्यास केलेला जो विद्यार्थी आहे तो तिथं सुद्धा यशस्वी होऊ शकतो. मी आता सांगितला की राज्यशास्त्राचा एक्सपर्ट अभ्यासक जो असतो तो सांगतो मोठ्या मोठ्या पक्षांना की आता तुमची स्थिती फार वाईट आहे. त्याच्यामुळं मागच्या वेळेस आपल्या निवडणुका हरियाणा सोबत झाल्या होत्या, आता आपल्या निवडणुका हरियाणा आणि काश्मीरच्या निवडणुका चालू आहेत. आपल्या निवडणुका अजून डिक्लेअर केलेल्या नाही. त्यांची मुदत नोव्हेंबर 3 ला संपते, आपली मुदत नोव्हेंबर 26 ला संपते. आपण निवडणुका का डिक्लेअर केल्या नाही, निर्वाचन आयोगाने सांगितलं की 370 रद्द केल्यानंतर काश्मीर फार सेन्सिटिव्ह आहे, तिथल्या निवडणुका प्रभावीपणे घ्याव्या लागतील, यंत्रणा कमी पडेल, म्हणून आम्ही ते घेतो आहोत. दुसरीकडे तुम्ही विधेयक आणलेलं आहे, 1 नेशन 1 इलेक्शन. कसं शक्य आहे वास्तवामध्ये? अरे ज्या निर्वाचन आयोगाला या 2024च्या निवडणुकांमध्ये 4 राज्याच्या निवडणुका एकदा घेता येत नसतील तर तुम्ही पूर्ण देशाच्या निवडणुका एकदा कशा काय घेणार आहात? आणि मग जनतेला जर हा नेरेटिव्ह आपण जनतेमध्ये टाकला, जनता याच्यावर विचार करायला लागते. आणि जनता काय म्हणते की हे विधेयक सुद्धा उगी फेक आहे, उगी हे 10 वर्ष चर्चा होत राहील, याच्यावर काहीच होणार नाही. कारण महिलांना 50% आरक्षणाचं विधेयक मागच्या 50 वर्षापासून पार्लमेंटमध्ये चर्चा होते. आम्हाला महिलांना प्रतिनिधित्व द्यायचंच नाही म्हणून, कारण आपण पंचायत राजमध्ये पाहतो की महिलांना 33% आरक्षण आपण आता 2009 मध्ये 50% केला 73 घटना दृष्टीमध्ये, पण आपल्याकडे पात्र महिला उमेदवार मिळत नाही. आणि म्हणून काय झालं की आता तुम्ही सरपंचाची कार्यशाळा घेतलेली आहे, मला अनुभव आहे. काय झालं, पती सरपंच संकल्पना आहे. अहो गावामध्ये आपण जाऊन जर सर्वे केला, तर तुम्ही सर्वे केला सर्वे केला तर आपल्या असं लक्षात येते राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या की त्या पतीला मी सरपंच नाही याचं भानच नसते. सरपंच कुठे आहे तर मी सांगू, किंवा लहान मुलाला विचारलं मला सरपंचांना भेटायचं, त्याची मुलाखत घ्यायची आहे, सरपंच कुठे आहे, तू मग आताच गाडीवर गेले मुखेडला, अरे तिथं सरपंच महिला आहे, हा ते कमरबाई, ती कुठं सर ती शेतात आहे. आणि मग हे जे काही विधान आहे हे राज्यशास्त्राचं सामाजिकरण आपल्याला सांगते. आपल्याकडे राज्यशास्त्राचा संस्कृतीकरण झालेलं नाही. आपल्याकडे ग्रामसेवक हा शब्द जो आहे तो काय आहे, त्याच्यामध्ये शब्दामध्ये सेवक आलेला आहे, पण आपण काय म्हणतो ग्रामसेवक साहेब म्हणतो का, हे बदलावं लागेल. हे राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याचं काम आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला तर सांगावं लागेल की तुम्ही साहेब नाही, तुम्ही सेवक आहात. आता प्रधानमंत्री सांगतात की मैं कोण हूं, प्रधान सेवक हूं, आहे का नाही? अरे हा जर प्रधान सेवक असेल तर तू कुठला काय साहेब, तुझ्या नावामध्ये तर ग्रामसेवक आहे का नाही? आणि मग हे ज्ञान असणारा जो विद्यार्थी आहे तो त्याच्या ज्ञानाच्या बळावर हे जे ज्ञान आहे हे त्याला जे मिळालेलं आहे प्रत्यक्ष कृतीतून जर मिळालेलं असेल तर तो नेहमी म्हणणाऱ्या राज्यकर्त्याच्या मुलाखती घेऊ शकतो आणि त्याला बोलतं करू शकतो. आता भास्करराव पाटील म्हणाले की तुम्हाला माहित नाही, शंकरनगरच्या सभेत तुम्हाला माहित नाही, लोक म्हणतात काय म्हणतात, दादा ज्याच्या पाठीमागे तो माणूस देगलूर बिलोलीमध्ये निवडून येतो. हे किती दिवस चालणार? मी व्हिडिओ केला त्याच्यावर की दादा असं म्हणतात आणि हे खरं आहे का, आणि हे जर खरं असेल तर नांदेड बिलोली देगलूर मतदारसंघातील लोकांनी विचारच केला नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि आपण जर विचार करायला शिकलो नाही तर काय होईल, ही जनता सरंजामशाहीमध्ये असं होईल. मालक सांगितला की हो म्हणणारी गोयबाची टीम होईल आणि ही सगळी गुलाम आहे असं. आणि म्हणून आपल्याला राज्यशास्त्र काय करते, विचार करायला शिकतो. आणि म्हणून हिटलर मुसोलिनीला ज्या विषयाची भीती वाटली तो विषय काय होता,
राज्यशास्त्र होता. त्यांनी पहिल्यांदा काय बंद केलं त्यांच्या विद्यापीठातून? राज्यशास्त्र शिकवलं बंद. आणि आता हे कस्तुरी रंगनांना कळालं की राज्यशास्त्र हे मास्टर सायन्स आहे आणि हे नुसतं राज्यशास्त्राच्या एका मानवी विद्याशाखेतल्या विद्यार्थ्यांना शिकवून चालणार नाही, तर ते प्रत्येक फॅकल्टीच्या विद्यार्थ्याला शिकावं लागेल. आणि म्हणून आता तुमच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी केलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या. कारण भारतीय संविधान हे काय आहे? माझं ओळखपत्र आहे, माझं आय कार्ड आहे. आणि त्या संविधानाला नुसतं संविधान सभेचं अधिष्ठान नाही, तर 150 वर्षाच्या स्वातंत्र्य संग्रामाचं अधिष्ठान आहे. की त्या संविधान सभेमध्ये जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये प्रस्तावनेच्या भाषणामध्ये पंडित नेहरू म्हणाले की मी धारदार तलवारीच्या पात्यावर उभं टाकल्याचा अनुभव पहा. संविधान सभेला त्यांनी विनंती केली. या संविधान सभेचं एवढं महत्वाचं काम आहे की आपल्यावर राजाराम मोहन रायांपासून ते आता आंबेडकरांपर्यंत एवढ्या लोकांनी स्वातंत्र्याचं वेगवेगळ्या क्रांतिकारकांचे स्वप्न पाहिलं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सगळ्यांनी जे स्वप्न पाहिलं, तुम म्हणजे खुंद तुम्ही आझादी तुमका म्हणणाऱ्या नेताजींनी जे स्वप्न पाहिला, त्या सगळ्या स्वप्नाचं प्रतिबिंब या संविधानामध्ये आणावं लागणार आहे. हे जर आपण आणू शकलो नाही तर या देशाच्या 40 कोटी लोकांचं जीवन अंधारमय होईल. जेव्हा देशाची लोकसंख्या 40 कोटी होती, तेवढ्या लोकांचं जीवन धोक्यात जाईल. आणि ते धोक्यात जाऊ द्यायचं नसेल तर काय करावं लागेल? आपल्याला डोळ्यात तेल घालून या संविधान सभेमध्ये काम करावं लागेल. ते करून आलेली ही संविधान सभा. म्हणून मित्र हो, आपण याचा विचार केला पाहिजे की ही सभा नुसता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली नाही, तर जिथं जिथं सभा झाल्या त्या सगळ्या सभा ह्या संविधान सभा होत्या. लोकांमध्ये ही जनजागृती झाली होती, जनता जागी झाली होती आणि जनतेला स्वातंत्र्याचे डोहाळे लागले होते. म्हणून हे सगळं झालं. आणि म्हणून राज्यशास्त्राचा विद्यार्थी या सगळ्या ह्याच्यामध्ये जर करिअर त्याला करायचं असेल, पत्रकारिता आहे, संशोधन विश्लेषक आहे, रामनाथ गोयंकांसारखा पत्रकार तुम्हाला व्हावा लागेल. आणीबाणीमध्ये रामनाथ गोयंकांवर इंदिरा गांधीने 200 खटले भरले, शंकर स्विटलीवर खटले भरले. ते जरी सांगितलं, त्यांनी माफी मागितली. आता आपण म्हणतो की सगळा मीडिया हा गोदी मीडिया झालेला आहे, पण तेव्हाचा मीडिया हा स्वतंत्र मीडिया होता. आणि तो काय सांगत होता? सरकारच्या विरोधात निर्धास्तपणे बोलत होता. 200 खटले भरले तरी रामनाथ गोयंकांनी माघार घेतली नाही. आणि म्हणून एमपीएससीला प्रश्न असतो, पत्रकारिता पुरस्कार डॅशच्या नावाने दिला, रामनाथ गोयंका खाली नाव आहे, त्यांना माहिती आहे की अशी ती पत्रकारिता होती. आणि ही पत्रकारिता येते कुठून? ही राज्यशास्त्राच्या अभ्यासातून येते. जो विद्यार्थी राज्यशास्त्र अभ्यासतो तो विद्यार्थी विचार करायला लागतो. आणि विचार करणं म्हणजे काय? तर तुम्ही असं म्हणत असाल की परीक्षेला जाताना की देवा मला पास कर, मी तुला पेढे वाटतो, नारळ फोडतो, आम्ही आपण सगळेजण नवस करतो. पाऊस पडला नाही तर शेतकरी परू करतो, देवाला साखर घालतो. पाऊस पडू दे, पडलं तर ठीक आहे, पडलं नाही तर पाणी घालतो, पाण्यात महादेव बुडवतो किंवा भंडारा करतो, असं काहीतरी करतो. लेकरू झालं तर नवस करतो. हा सगळा जो प्रकार आहे तसाच प्रकार विद्यार्थी सुद्धा करत असतो. सॉक्रेटिस असं म्हणाला, राज्यशास्त्र विद्यार्थ्याला विचार करायला शिकवतो. म्हणजे काय करतो? तो त्याला सांगतो की मी जर असं म्हणत असेल की देवा मला पास कर, मी तुला पेढे वाटतो, तर हे अपूर्ण विधान आहे. कारण पास होण्यासाठी काय करावं लागते? अभ्यासक्रम पाहावा लागतो, कॉलेजला जावं लागते, परीक्षा फी भरावी लागते, परीक्षा द्यावी लागते, एबीसी आयडी काढावी लागते. एबीसी आयडी काढली नाही तर ऑनलाईन आपलं ऍडमिशन ग्राह्य धरलं जात नाही. आणि मग त्या एबीसी आयडी साठी आपल्याला कम्प्युटर विभागाकडे पाठवावं लागते मुलांना. आपल्या मोबाईल मध्ये डिजिलॉकर घेऊन त्याचा एबीसी आयडी काढावं लागते. हे काहीच मी करत नाही. म्हणजे काय? कायद्याच्या भाषेमध्ये मी कायदा मोडतो आहे. आणि कायदा मोडलं त्याला आपल्याकडे शिक्षा असते, न्यायालयामध्ये शिक्षा होते. मग त्याला भले फाशी होत नसेल पण छोटी मोठी तरी शिक्षा होते. तर हा काय म्हणतो? मला शिक्षा तर करूच नको, काय कर? पास कर. आणि हे पास कर म्हणत असताना तो दुसरं गोष्ट ते बोलतो. काय बोलतो? त्या देवाला आपला गुलाम नौकर असल्यासारखं तो बनतो आहे. काय म्हणतो आहे? तू मला पास कर, मी तुला पेढे वाटतो, मी तुला नारळ फोडतो. आणि त्याला हे सुद्धा माहित आहे, कारण मॅकियावेलीने हे सांगितलं होतं, मनुष्य अत्यंत स्वार्थी आहे, अत्यंत धूर्त आहे. तो आपल्या स्वार्थासाठी वाटेल ते करतो. आणि हा स्वार्थी माणूस काय करतो? ते देवाला भटीक असल्यासारखं, गुलाम असल्यासारखं म्हणतो. त्याला माहित आहे की ते देव पेढे खात नाही, नारळ खात नाही. तो काय म्हणतो? तुझ्या नावाने ते मीच खातो, तू फक्त तुझं नाव घेतलं एवढ्याच समाधान.
सॉक्रेटिस म्हणाला देव काय मूर्ख आहे का, तुझा गुलाम आहे का? नाही. मग देवाची प्रार्थना तुम्ही कशी केली पाहिजे? तर विद्यार्थ्यांनी देवाची प्रार्थना कशी केली पाहिजे? बरोबर सर्वज्ञ असेल, त्रिकाळामध्ये वावरणार असेल, चराचरामध्ये असेल, तर तो म्हणला पाहिजे की मी मूर्खपणामध्ये काही हट्ट केला, मी पास कर जरी म्हणालो, पास होऊन काहीच फायदा नसेल. म्हणजे बुद्धदेव पास झालेला काय काम? 12वी मध्ये जसा होता तसाच BA मध्ये असेल ना, त्याच्या ज्ञानामध्ये तिळमात्रही भर पडणार नसेल तर तो पास होऊन करणार काय? नुसत्याच डिग्र्या ह्या श्रृंगारलेल्या प्रेतासारख्या असतात, त्या काही कामाच्या नसतात. मी मेरिट मध्ये पास झालो, मी नेट पास झालो म्हणल्याने मी काय आहे हे इथं सिद्ध होत नाही. बद्दे सर फार वक्ते आहे म्हणून ते म्हणाले वक्त्याचा परिचय मोठा असला तरी खरे वक्तृत्व बोलण्यातून सिद्ध होणार, हे वास्तव आहे. आणि हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. आणि म्हणून जसं मालेगावच्या यात्रेमध्ये सांगितलं, मालेगावला जवळ अटॅक आला असं झालं, आणि मला म्हणून ते आता आठवलं, एकदम क्लिक झाला की मालेगावच्या यात्रेमध्ये तमाशा. मी परवा सर मोफत एज्युकेशन सोसायटीच्या व्याख्यानात मला विषय होता बसवेश्वर आणि शिवाजी महाराजांना बोला सर, जोगदत्त सरांनी सांगितलं होतं. पण त्या पत्रिकेवर त्यांनी लिहिलं होतं की व्याख्यानानंतर खुले तमाशे असतात. मी परेशान झाला, मी अशी पत्रिका मी कुठंच बघितली नाही, व्याख्यानानंतर खुले तमाशे. मग मी ती पत्रिका कुठं स्टेटसला वगैरे कुठे टाकली नाही, कुठल्या फेसबुकला टाकली नाही. मग मी तिथे गेलो आणि मग मी ते पाहिलं, व्याख्यान चांगलं झालं, सगळं कार्यक्रम चांगला झाला. पण लोक जमवण्यासाठी सुद्धा तमाशाची जाहिरात करावी लागते, ते वास्तव आहे. आणि मग त्या तमाशामध्ये नाचणारी जी कलावंती आहे, कलाकार आहे, ती सतत प्रत्येक गाण्याला वेगळा रियाज करते, वेगळी साधना करते आणि ती करून ती नाचत असते. पण ती तमाशात नाचते म्हणून तिचं मूल्य 10 रुपये आहे, 20 रुपये आहे. खुल्या तमाशामध्ये तिला एक कडवं सुद्धा गाणं म्हणून दिलं जातं. मी तिथे बसून ऐकलं, मी मला असं तर तुम्ही गेला ते सारे बसतो का, ते गुरुनाथ गरुडे त्यांच्या दिल्ली पाहिलं, याच्यात एक आहे गुरुनाथ गरुडे होते आणि त्याच्यासमोर मी बसलो होते. आणि थोडा वेळ पाहिला की त्या नाचणाऱ्या कलावंतीला एक गाणं सुद्धा पूर्ण म्हणून दिलं जात नव्हतं. थोडं म्हणलं की दुसरा पैसे द्यायचा आणि ते गाणं थांबून त्याच्या पसंतीचं दुसरं गाणं तिला ॲट अ टाइम म्हणावं लागायचं आणि त्याच्यावर नृत्य करावं लागायचं. ही किती मोठी साधना आहे. पण ती उपेक्षित का राहिली? तेच गाणं जर जागतिकरणामधल्या फिल्म सिटीमधलं असेल, एखादं ऑडिशन देत असेल, एखादी पिक्चरमध्ये नटी ते करत असेल, तर त्याचं व्हॅल्यू किती आहे आणि याचं व्हॅल्यू किती आहे? म्हणजे याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून शिक्षकाला सुद्धा अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी अपडेट राहावं लागत असते, त्याला प्रत्येक तंत्रज्ञान शोधावं लागत असते. आणि म्हणून हे सगळं जोपर्यंत आपण पाहत नाही, राज्यशास्त्र विषयाचा माणूस राज्यशास्त्रज्ञ विचारवंत म्हणून पुढे जातो. राजकीय मोहिमेमध्ये तो कर्मचारी म्हणून मुद्दे वगैरे काढून देतो, जनसंपर्क प्रतिनिधी होतो. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता विश्लेषक जो असतो तो गुप्तचर किंवा CBI मध्ये काम करणारी सुद्धा राज्यशास्त्राची माणसं असतात. आणि ती सांगतात की ज्याला आपण एक्झिट पोल म्हणतो, ते सांगतात की भाजपला आता अनुकूल वातावरण आहे, काही करून इलेक्शन पुढे हे करा किंवा मग आता काय करा, आता आपली कोणतीच वोट राहिली नाही, मराठा जरांगे फॅक्टरमुळं बाजूला गेलेला आहे, दुसरी कोणती वोट बँक आपल्या पाठीशी नाही आणि काँग्रेसचा निरोप चालतो आहे, 400 पार आपल्याला बाद करते आहे. आणि मग आता काय करायचं? तर लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, हे सुद्धा राजकीय विश्लेषक राजनीतिज्ञ जो आहे तोच ज्याला सुचवतो त्या पक्षाला, आणि तो पक्ष हे राज्यशास्त्रातलं करिअर आहे. तुम्हाला आम्हाला जर हे कळालं तर तुम्ही सुद्धा हे सांगू शका की हे करा, तुम्ही तिथं फोकसमध्ये घ्या. मी वसंतराववर एक व्हिडिओ केला, सरांना दाखवतो की त्याला असं 4 दिवसांमध्ये 85-86,000 किंवा मग ते वसंतरावचं ते मामा आहे मला, पोलीस मध्ये आहे मला, त्याचा दोनदा मला फोन आला. पुन्हा मग वसंतरावांचे चिरंजीव रवींद्र चव्हाणांचा फोन आला, सर आमची मुलाखत घ्या, आमच्या घरी या. मग त्याने आमच्या भावाला बोलून घेतलं, त्यांच्याकडून माझा नंबर घेतला. म्हणजे राज्यकर्ते हे सगळं करतात. का करतात? कारण त्यांच्याबद्दलचा मॅसेज आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिसला. त्यांना काय म्हणायचं आहे, ते कशा पद्धतीने काम करत आहे, किंवा आपण त्यांना जेव्हा विचारतो की तुमचं विजन काय आहे, या भागाची मूलभूत प्रश्न काय आहे, कारण ती प्रश्न सामान्य माणूस विचारू शकत नाही. मीडिया हा जो आहे, सोशल मीडिया हा जो आहे, हा राज्यशास्त्राच्या करिअरचं महत्वाचं क्षेत्र आहे. आणि युट्यूब हा तुम्हाला सुद्धा करता येईल, तुमच्या हातात मोबाईल आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग केली तर
आपल्या शिक्षणामधला शिकवण्याचा 30% भाग जर आपण ही मध्ये मटेरियलमध्ये कन्वर्ट केला तर आपण तुमच्याकडे तर एनसीडी प्रोजेक्टमध्ये 12 हॉल आहेत म्हणाले 12 हॉल स्मार्ट बोर्ड 2 स्मार्ट बोर्ड आहेत म्हणजे किती मोठी उपलब्धी आहे एका ग्रामीण महाविद्यालयामध्ये ही असेल तर निश्चितपणे हे महाविद्यालय खऱ्या अर्थाने एक प्रस्त महाविद्यालय कारण नॅक मधला एक ग्रेड नुसता एका दिवसात SSR केल्याने मिळत नसतो. सर सांगत होते की 5 वर्षामध्ये मी हे सगळं कसं केलं म्हणजे प्रत्येक विभागाला जर 2 फर्स्ट टर्म मध्ये 3 कार्यक्रम सेकंड टर्म मध्ये 3 कार्यक्रम दिले तर वर्षभरामध्ये 5 वर्षामध्ये 100च्या वर कार्यक्रम होतात आणि ह्या सगळ्या प्लॅनिंग शिवाय आपण यशापर्यंत जाऊ शकतो. यश आपल्या हातात असते. शिवकायला वेगळं काही सांगत नाही. तो सांगतो लाकूड तोड्याची गोष्ट आहे विद्यार्थ्यांनी लक्ष नाही की लाकूड तोडतो पारंपरिक पद्धतीने तो दिवसामध्ये फक्त 10 झाडं तोडतो. दुसरा लाकूड तोड्या त्याच्या दुप्पट झाडं तोडतो. तो त्याला विचारतो तू असं काय करतो तू म्हणतो काहीच नाही तुझ्यासारखीच कुऱ्हाड आहे त्या कुऱ्हाडीला तुझ्यासारखाच त्याच बावळीचा दाणा आहे. पण असं कसं होतं मी माझी एवढी तुझ्या दाष्टपुष्ट असताना मी 10च का तोडतो तू 20 का तोडतो. तर तो सांगतो की प्रत्येक झाड तोडल्यानंतर मी जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा ती कुऱ्हाड दांड्यापासून वेगळी करतो आणि तिला धार आणि पुन्हा ती दांड्याला लावतो आणि पुन्हा झाड म्हणजे प्रत्येक झाडानंतर तो धार देतो. तसं शिक्षकाला प्रत्येक तासानंतर आपल्या ज्ञानाला धार द्यावी लागते. त्या तमाशातल्या वेळेला प्रत्येक गाण्यानंतर मेकअप करावा तसं आपल्याला तो करावा लागेल. आपल्याला आपलं नॉलेज अपडेट व्हावं लागेल. विद्यार्थी वर्गात बसत नाही पण आपण जर अपडेट नॉलेज त्याला द्यायला लागलो तर विद्यार्थी पळत येतो. वर्गातच नाही आपल्या चॅनलवर नॅकची कमिटीला आपण सांगायची गरज नाही मी हे भाषणे केली हे केली माझं ही कागद बघा ही फाईल बघा. त्या चॅनलवर त्यांनी नुसतं क्लिक केलं गुगलवर तर त्यांना दिसते. गुगलचं दुसरं एक टूल आहे गुगल स्कॉलर्स नावाचं. त्या गुगल स्कॉलर्स नावाच्या टूलवर तुमची जर एज्युकेशनल ईमेल ID असेल या कॉलेजची तर तुमच्या सगळ्या प्राध्यापकांचा बायोडाटा अपलोड करता येतो आणि त्याच्यावर जी आपली लेख आहे जे रेप्युटेड जर्नलमध्ये आलेली ती सगळी अपलोड करता येतात आणि ती पूर्ण जगातली विद्यापीठ पाहतात आणि त्या ठिकाणी सायटेशन जे तयार होते ते आपण करायची गरज नसते. ते गुगल टूल स्वतः तयार करते. म्हणजे माझ्या लेखाचा रेफरन्स किती प्राध्यापकांनी घेतलाय ते अपडेट त्याचा अनालिसिस केला टेबल ते दाखवतो. म्हणजे मी काहीच करायची गरज नाही ते गुगल टूल ते दाखवतो. म्हणजे मी नुसतं लेक्चर घेऊन सोडलंय मी एक लेख लिहून टाकलाय तिथं जगातल्या किती लोकांनी त्याला व्हिजिट केलंय किती लोकांनी पाहिलंय किती लोकांनी ते वापरलंय त्याचा टेबल तिथं अनालिसिस तयार होतो आणि त्याच्यावर तुमचं मॅपमध्ये तुमच्या कॅशमध्ये त्याचं तुमचं व्हॅल्युएशन वाढते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत करून घ्याव्या लागतील. एवढंच नाही तर राज्यशास्त्रामध्ये खूप गोष्टी आहेत की ज्या सहजपणे आपण अवगत करून घेऊ शकतो. राज्यशास्त्र हा नुसताच अभ्यासाचा विषय नाही तर तो श्वासापासून ते घासापर्यंतचा म्हणजे नुसतं आपण श्वास घेणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच पोटामध्ये घास घालणंही आवश्यक आहे. या सगळ्याच गोष्टी राज्यशास्त्रातून घडतात आणि म्हणून मित्र मागच्या वर्षीची तुम्ही कात्रणे काढून पाहिली